आपण इतर काही सहकार्यांना विचारूया. दादा नमस्कार. 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 शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा, आढळराव की कोल्हे? आमचा तर बस जुना माणूस आहे आढळराव. आढळराव. तोच राहणार. आढळराव विजय होणार. हो. विद्यमान खासदार कोण आहेत? विद्यमान खासदार कोण आता हे होते ना, कोल्हे. मग कोल्हेंवर नाराज का? नाराजी काय नाही. कोल्हे कधी येऊन इथं पाहतच नाही, तर खोडत गाव कसं येते म्हणजे खोडदला आलं पाहिजे. बघ. अहो तुम्ही महिन्यात 2 महिन्यातून एक तर चक्कर मारायला पाहिजे, निदान आल्या पाहिजे चौकात. शिरूर मतदारसंघामध्ये प्रचंड गाव आहेत. प्रत्येक गावात जायचं म्हटलं तर वर्षभर पुरणार नाही. नाही नाही, तसं नाही आम्ही म्हणत का रोज दर महिन्याला आमच्या गावात या, पण कधीतरी येऊन चर्चा करून त्या प्रश्न तर सोडवायला पाहिजे. बा काय तकलीफ आहे तुम्हाला? केंद्रामध्ये सरकार कुठलं पाहिजे? केंद्रामध्ये सरकार जे आहे ना, मोदी आहे ना, मोदी शिवाय देश आपला सुखीच नाहीये. म्हणजे मोदी जिंदाबाद. हा, मोदी जिंदाबाद. आता बैलगाडा शर्यत सुरू झाली, असं म्हणतात की तरुण पोरं बिघडायला लागली, काय खरं आहे? नाही बिघडायला नाही लागले. काय होतं माहितीये का, शेतकरीच बोंबलत होतं गाड्या चालू करा, गाड्या चालू करा, तेच बोंबलायला लागले पोरं बिघडा. खरं बघायला थोडं चांगलं बी आहे, तो एक आता खेळ आहे म्हणा, पण अति चांगलं नाही. अहो रोज यात्रा भरवतात, रोज गाड. नियम पाळले पाहिजे, नियम पाळले पाहिजे. शासनाने निर्बंध कडक केले पाहिजे. आपला देवात मला काय म्हणायचं, या देवीची यात्रा आली आणि त्या टायमाला तुम्ही गाडव भरवा बराबर, पण कधी गाडव कधी पाहिजे त्यांनी पैसे जमा करायचे गावाने, गाडव भरवायचं. मग त्याच्यामध्ये पोरं नाही बिघडणार तर कोण बिघडणार? काय शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा? नमस्कार. नमस्कार. हो धन्यवाद. शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा? अजून तसं नक्की नाहीये, पण जे खासदार आढळराव साहेबांनी आमचा 50 वर्षाचा रस्त्याचा प्रश्न होता, तुम्हाला माहिती आहे, जुनं विग्नरच्या काळात सुद्धा मी ज्या वेळेला वाहतूक कॉन्ट्रॅक्टर होतो विग्नरचा, तो रस्ता त्यांनी पहिला केला. त्यानंतर बस स्टॉपचे काही थांबे बांधले, पण त्यानंतर त्यांनी काम जरा स्लो केलं. आढळराव नाही दादांनी काम स्लो केलं. स्लो केल्यामुळं पब्लिकचं थोडं डायव्हर्शन झालं. आणि आता अमोल कोल्हे साहेबांनी जे पेरलेलं आहे त्याच्यावरच त्यांनी आता परत सुरू केलेलं आहे, पण ते चांगलं आहे. चला कोणी आढळरावांना यावेळेला चिन्ह बदलून आहे. मागच्या वेळेला ते शिवसेना होते, आता त्यांना हातात घड्याळ बांधून प्रचार करावा लागणार आहे. कसा प्रतिसाद मिळेल? चिन्हाचा काय परिणाम होईल का? सगळे ना ग्रामीण जात गोंधळातच आहे. सगळे पक्ष आहेत ना, असं सगळे आपलेच आहेत. कारण सगळ्यांनी थोडंफार आपल्या तालुक्यासाठी सगळेच धरतात. अजित बेनके साहेबांचंच घ्या, अतुल बेनके. हा बेनके साहेबांचंच घ्या, त्यांचे वडील ते, किंवा आढळराव साहेब, किंवा अजून वळसे पाटलांनी सुद्धा इथं थोडंफार काम केलं. पण मला काय म्हणायचं, सगळे जर असं करायला लागल्यानंतर सामान्य जनतेने काय करायचं? कोणतं उत्तर देऊ तुम्हाला? म्हणजे विश्वासार्हता, नीतिमत्ता, नैतिकता संपली. आता आम्ही विग्नर टाइम्स गावोगावी फिरतो, लोकांच्या म्हणणं घेतो. विग्नर टाइम्सच्या या कामाबद्दल तुम्ही एक शेतकरी म्हणून काय वाटतं? अतिउत्तम, अतिउत्तम. मी रोज तुमचं युट्यूबला बघतोय, रोज बातम्या बघतो, रोज न्यूज बघतो. आमच्यासाठी काय सूचना? सूचना काय नाही, असंच काम करत राहा आणि एकदम मोकळेपणाने काम करा. खरं वास्तव खुल्लम खुल्ला. एकदम छान. थँक्यू. काय तुम्ही काय सांगत होते? तुम्ही काय पुलाचं काय सांगत होते? अहो हे पूल आम्ही एवढ्या पाण्यातून जायचं हे केलंय, आढळरावनीच केलंय. आढळरावनीच केलाय तो. काय मग त्याला मान्यता देणारच ना. आमची तकलीफ त्यांनी दूर केली, मग आम्ही कोणाला म्हणणार? ज्यांनी आपलं केलं त्याची आपण टाळी वाजवलीच वाजवलीच पाहिजे. आता तुम्ही काय सांगाल, शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा, कोल्हे की आढळराव? आढळराव. आढळरावांचे एवढे फॅन, काय त्याचं कारण? नाही आढळराव पहिल्यापासून मी आढळरावचा प्रतिनिधी होतो. अच्छा अच्छा. विद्यमान खासदार कोण आहेत? विद्यमान खासदार आता कोल्हे साहेब. कोल्हे साहेबांना काय नाराज? नाही नाराज काहीच नाही, पण तसं आढळरावने भरपूर काम केले आपल्याकडे. तर केंद्रामध्ये सरकार कुठलं पाहिजे? ते मोदीच येणार. मोदीचं येणार. काय नाव? गरुड मारुती. गाव कुठलं? शिंगवे. शिंगवे. शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा, अमोल कोल्हे की माजी खासदार शिवाजी आढळराव? शिवाजी आढळराव. काय त्याची कारण? मोदी शिवाय पर्याय नाही. आता हे काय राजकारण चाललेलं आहे इथले पुण्याचं समजा, पण मोदी शिवाय पर्याय नाही. ज्या लोकांना म्हणजे
मोदीने जे केलं ते बाकी कुणाचे केलं नाही. जे मोदीने केलं ते कुणीच केलं नाही. तर आढळराव पार्टी कुठलीही असो, पण आज घडीला आढळराव ह्या एरियात यायला पाहिजे. आंबेगाव तालुक्याची परिस्थिती यावेळेला काय राहील, कोणाच्या बाजूने? आंबेगाव तालुका आता सध्या तरी सांगता येत नाही का तो आता. आणि कोल्हेने तरी काय केलंय? इकडे कोल्हे आला होता पाठीमागे निवडून, का त्यांनी सुद्धा काय केलं नाही. माझा प्रश्न असा आहे, मागच्या वेळेला दिलीप वळसे पाटील कोल्हेंसोबत होते, आता दिलीप वळसे पाटील आढळरावांच्या सोबत आहे. आढळराव वळसे जुने मित्र आता पुन्हा एकत्र झालेत. मतदानाचा टक्का कसा राहील? आता याच्या आढळराव त्याचं मत पडतील ना. याची आढळराव म्हणजे वळसे आणि आढळराव एकत्र झाल्याचा फायदा होईल. दोन्हीचा फायदा होईल. आणि शिवसेनेचे पण मत त्याला पडतील, प्लस म्हणजे आपला राष्ट्रवादी भाजप भाजपची पण, भाजप इकडे नाही, शिवसेनेची त्यालाच पडतील ना मत. एकनाथ शिंदे गटाची त्यालाच पडतील ना मत. आपण पाहतोय शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा, कोण विजय होईल हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न असतो. सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य माणसं आपापली मतं मांडत असतात. यांच्या मतामुळे सगळं घडेल असंही नाही. प्रत्येक ठिकाणचं वारं वेगळं असतं. प्रथमदर्शनी लोकांना काय वाटतं, लोकांची मतं काय आहेत, कुठल्या उमेदवाराबद्दल काय मत आहे, हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. आम्ही कोणाचाही प्रचार करत नाही, कोणाची बदनामी करत नाही. जे वास्तव आहे ते तुमच्या समोर आमचा मांडण्याचा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.